आरक्षणाची 50% मर्यादा पाळत राज्य सरकार लवकरच राज्यातल्या 20 जिल्हा परिषदमध्ये निवडणुका घेण्याची तयारी करत आहे। या संदर्भात त्यांनी काल सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे। या संदर्भात बोलण्याकरता ओबीसी नेते व भाजपचे आमदार परिणय फुके आहे। भाऊ, ओबीसी समाजामध्ये एक रोष आहे की कुठेतरी ओबीसीचं आरक्षण कमी होतं, त्यामुळे ओबीसीला जे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे जिल्हा परिषदला ते कमी होत आहे। बघा, असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये 2, 4, 5 जागा जर कमी होत असतील तरी महाराष्ट्रातील ओबीसींनी चिंता करायची गरज नाही। भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत आहे। त्या ज्या कमी होतील तिथे ओबीसीच उमेदवाराला भारतीय जनता पार्टी तिकीट देणार आणि निवडून आणणार। कुठेही चिंता करायची गोष्ट नाही। तसंही भाजप ही या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदा भंडारा गोंदियाच्या झाल्या होत्या त्यावेळेस कुठेही आरक्षण नव्हतं, ओबीसी आरक्षण होतं, तरी आम्ही 80-90% सीट्सवरती ओपन सीट्सवरती ओबीसींनाच तिकीट दिली होती आणि ओबीसींनाच निवडून आणलं होतं। तसं आपण नागपूर जिल्हा परिषदेचा विचार केला तर इथे जुन्या आरक्षणापेक्षा 5 जागा ओबीसीच्या कमी होईल जर राज्य सरकारने 50%ची मर्यादा पाळून ओबीसीचं आरक्षण कमी केलं तर। कमी होणार। अनेक जागेवरती ते 50%च्या याच्यावर निश्चितच ओबीसींच्या जागा कमी होतील, पण त्या जागांवरती जर ओबीसीच उमेदवाराला तिकीट दिली तर मला असं वाटत नाही की कुठेतरी ओबीसींवर अन्याय होणार। राज्यातल्या 20 जिल्हा परिषदमध्ये भाजप तशा प्रकारचा निर्णय घेईल। 100% 75% जागांवरती या 20 जिल्हा परिषदमध्ये 75% ओपन जागांवरतीही ओबीसींनाच तिकीट देणार, हे 100% खात्री आहे। आणखी एक महत्त्वाचा विषय की अभिजित दिपके यांच्यावर उद्धव ठाकरेंनी खूप स्तुतिसुमनं उधळलेली आहे। कृष्णाचा अवतार म्हटला, इतकंच नाही तर अभिजित दिपकेच्या लग्नाची देखील चौकशी केली आहे। कशा प्रकारे बघता तुम्ही? मला असं वाटतं जर उद्धव ठाकरेजींना अभिजित दिपकेंमध्ये जर श्रीकृष्ण दिसतात तर निश्चितच ते या काळातले कंस आहेत आणि मला उद्धव ठाकरेंमध्ये निश्चितच कंस मामाचा रूप दिसतो किंवा कंस मामाचा अवतार ते आहेत, असं या माध्यमातून मी सांगतो। आणि दुसरं, अभिजित दिपकेंबद्दल निश्चितच विचारपूस ते करतात आहे। काँग्रेस पक्ष फार अभिजित दिपकेंना हे करतात, कारण डुबते को तिनके का सहारा असं म्हणतात हिंदीमध्ये, आणि म्हणून हे सगळे डुबते हुए पक्ष आहे। त्यांना कुठेतरी अभिजित दिपकेच्या माध्यमातून एक तिनका त्यांना कुठेतरी उभारू शकतो, अशी भावना मला असं वाटतं राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंमध्ये आहे, आणि म्हणून अभिजित दिपकेबद्दल ते इतकं चांगलं ते बोलतात आहे। पण असं का वाटतं तुम्ही एकदम कंस मामाचीच उपमा दिली त्यांना? नाही, उद्धवजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, ज्या प्रकारे ते वागले, ज्या प्रकारे या महाराष्ट्राचं नुकसान त्यांनी केलं, ज्या प्रकारे माननीय फडणवीस साहेबांच्या पाठीत त्यांनी खंजर खुपसलं, ज्या प्रकारे त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ज्या प्रकारे मुख्यमंत्री असताना नुसतं खोडसर काहीतरी ते वागले, नुसतं खोड्या करण्याचं काम त्यांनी केलं, तर मला असं वाटतं ते कंसाच्या रूपात किंवा कंसाच्या कॅरेक्टरमध्ये पूर्ण फिट बसतात। बहुतांश राजकीय पक्ष हे अभिजित दिपकेच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामध्ये एक नाव आणखी वाढलं म्हणजे शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी देखील दिपकेची भेट घेतली। नाही, बच्चू भाऊचं बेसिक DNA जे आहे ते विरोधी पक्षाचं आहे, आणि ते भलेही सत्ता पक्षात असतील पण त्यांची जी वागणूक आहे, त्यांचं जे सगळं सभागृहात बोलणं आहे किंवा कुठेही बोलणं आहे ते विरोधी पक्षाच्या नेत्यासारखंच आहे। तो त्यांचा मूळ स्वभाव आहे, आणि ते कुठेही असले तरी ते विरोधात बोलण्याची त्यांना सवय आहे, म्हणून ते कुठेही विरोधात बोलत असतात। आपण बघू शकतो की परिणय फुके त्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली। मात्र राज्यामध्ये ज्या 20 जिल्हा परिषदमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि राज्य सरकारने आपली काल सर्वोच्च न्यायालयामध्ये जी भूमिका मांडलेली आहे त्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की भारतीय जनता पक्ष या 20 जिल्हा परिषदमध्ये कुठेही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। ज्या ओबीसी जागा कमी होईल त्या जागेवर ओबीसी उमेदवार दिले जाईल, इतकंच नाही तर खुल्या प्रवर्गातील 75% जागेवर देखील ओबीसी उमेदवार दिला जाईल असं सांगितलं। कॅमेरामॅन मिथुन आदमेंसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।